हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. पहा, आपण लपलेली प्रश्नाकृती पर्यायामध्ये कोणत्या पर्यायामध्ये लपलेली आहे हे शोधणे या पद्धतीचे आपण प्रश्न पाहत आहोत. यामध्ये आपल्याला एका एका रेषेवर लक्ष देऊन ती रेषा कोणत्या आकृतीमध्ये आहे आणि कोणत्या आकृतीमध्ये नाही या पद्धतीने गाळणी पद्धत म्हणजे पर्याय कट पद्धत आपल्याला वापरणं या प्रश्नासाठी सोयीस्कर असते. पाहू आपण. पहिला प्रश्न पहा. या ठिकाणी काटकोनामध्ये आडवी रेषा आहे, उभी रेषा आहे, आडवी रेषा आहे, उभी रेषा आहे आणि तिरकी रेषा आहे. या ठिकाणी म्हणजे आपल्याला बघायचं सगळं पाहायचं नाही, एवढं सगळं पाहत बसायचं नाही. तर आपल्याला काय शोधायचं पहा की ज्याद्वारे आपल्याला लगेच शोधणं शक्य होईल. तर ज्या ठिकाणी या तीन रेषा एकत्र आलेल्या आहेत त्या पाहायच्यात. पहा, या ठिकाणी आडवी, उभी आणि त्यामध्ये तिरकी रेषा. कोणत्या पर्यायामध्ये पहा बरं की काटकोनामध्ये दोन रेषा आणि तिरकी रेषा असणारा कोणता पर्याय आहे? पहिल्या आकृतीमध्ये तिरकी रेषा कुठेही दिसत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 कट. दुसऱ्या आकृतीमध्ये तिरकी रेषा कुठेही नाही, दुसरा पर्याय कट. तिसऱ्या आकृतीमध्ये तिरकी रेषा आहे. चौथ्या आकृतीमध्ये तिरकी रेषा, काटकोन झाले त्या ठिकाणी तिरकी रेषा किंवा या ठिकाणी तिरकी रेषा आपण जर मानलं, या ठिकाणी आहे तिरकी रेषा, या ठिकाणी आहे तिरकी रेषा, पण काटकोन होऊन येणारी म्हणजे काटकोन तिथं आपल्याला असायला हवा, म्हणजे ती तिरकी रेषा अशा पद्धतीनं असायला हवं होतं, तसं नाही आहे. या ठिकाणी पाहिलं तिरकी रेषा तर तिथे काटकोन होऊन येत नाही, तर ते कुठे आहे? पहा, या ठिकाणी तिरकी रेषा आहे, वरची आडवी रेषा आहे, खालची उभी रेषा आहे, नंतर या ठिकाणी उभी रेषा आहे, या ठिकाणी आडवी रेषा. पहा बरं कुठे? पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला जशीच्या तशी मिळते. या पद्धतीनं आपण प्रत्येक प्रश्नामध्ये गाळणी पद्धत वापरून पुढे जायचं असतं, ज्याद्वारे प्रत्येक गोष्ट वेगाने आपल्याला पूर्ण होते. पर्याय कट पद्धतीनं आपल्याला गती येते आणि गती आपल्याला खूप महत्त्वाची आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न, माझ्या अगोदर तुमचं उत्तर तयार असलं पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? स्वस्तिक पाहिजे. स्वस्तिक, या पद्धतीचं स्वस्तिक आणि ते घड्याळाच्या दिशेने फिरणारं, घड्याळाच्या दिशेने फिरणारं स्वस्तिक. पहा, पहिल्या आकामध्ये कुठे स्वस्तिक होतं आहे का? कुठेही स्वस्तिक होत नाही. किंवा स्वस्तिक हे जर तुम्ही म्हणला तर इथे होतंय की स्वस्तिक, पण या स्वस्तिकचे जे कोण आहेत ते काटकोनात होतात. इथं कोण आहेत का काटकोनामध्ये? हे फिरणारे काटकोनामध्ये आहेत का? नाही. दुसऱ्या आकृतीमध्ये पहा बरं, या ठिकाणी आपल्याला ही आकृती पूर्ण मिळू शकते. तिसऱ्या आकृतीमध्ये स्वस्तिक कुठे होऊ शकेल का? नाही. चौथ्या आकृतीमध्ये पहा, या ठिकाणी आडवी आहे, इथं उभी रेषा आहे का? इथे आहे. या ठिकाणी आपल्याला उभी पाहिजे होती, या ठिकाणी अशा पद्धतीनं पाहिजे होती, नाही आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला लगेच लक्षात येणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्नामध्ये पहा की उभी रेष आणि त्याला वाटी जोडलेली वक्र रेषा, मग आडवी रेषा. उभ्या रेषेला वाटी जोडलेली पाहिजे. पहिल्या आकृतीत उभ्या रेषेला वाटी जशीच्या तशी आहे का? उभ्या रेषेला वाटी जशीच्या तशी पहिल्या पर्यायामध्ये आहे का? उभी रेष इथे नाही, केवळ वाटी आहे. आता या ठिकाणी पहा, उभी रेष त्याला वाटी जशा तशा अगोदर आपण पाहूया, नंतर मग आपल्याला वेळ प्रसंग आला तर फिरवून देखील पाहावं लागतं. अगोदर सेम टू सेम पहा. उभी रेष आहे इथे, वाटी आहे, आडवी रेष पण आहे. उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. आता या दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यायामध्ये जर आपण म्हणलं असं की फिरवून दिलेली आकृती, उभी रेष, वाट्यात आडवी रेष अशी पाहिजे होती, त्याला नाही आहे कुठे.
या ठिकाणी पाहिलं उभी रेष, आपण अशा पद्धतीनं आहे असं गृहीत धरलं की उभी रेष, वाटी, त्याला ही आडवी रेष. पहा बरं जुळतंय का? जेवढा पाहिजे वक्र आकार म्हणजे इथपर्यंत अशी आली पाहिजे, मग आडवी रेष असायला पाहिजे होती, नाही आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 हे योग्य आहे. त्याला पुढील प्रश्न पहा. उभी रेषा आणि त्याला आडवी रेषा, पुढं बाण तो बघायचा आहे किंवा पेन्सिलवर लक्ष दिलं तर चालेल. पेन्सिलवरनं फक्त मोठा आकार आहे पेन्सिलीचा. पेन्सिलीचा आकार कोणत्या पर्यायामध्ये आहे? जो पेन्सिलीचा आपल्याला पाहिजे तो पहिल्यामध्ये पेन्सिलीचा आकार नाही, चौथ्यामध्ये पेन्सिलीचा आकार नाही. आता राहिला 1 आणि 2 मध्ये पेन्सिलीचा आकार आहे. पेन्सिलीला उभी रेष आहे. आता उभ्या रेषेला आडव्या रेषेला बाणासारखा तिरका आकार आहे. मग पहा बरं, याच्यामध्ये उभी रेषा पहा, इथे पेन्सिल आहे, खाली उभी रेषा आहे, त्याला आडवी रेषा आहे आणि ते बाणासारखा आकार पण आहे. तो फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये. मग जर आपण केवळ या आडव्या रेषेला बाणासारखा आकार पाहिला असता, ज्या अंशामध्ये पाहिजे तुम्ही मला सांगा. पहा तुम्हाला जसं पहिल्यामध्ये आहे ना आडव्या रेषेला, पण या ठिकाणचा कोण पहा, आपल्याला हा कोण लहान पाहिजे होता, तो मोठ्या आकाराचा आहे. आडव्या रेषेला तिरकी रेषा फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 3 मध्येच आहे. आडव्या रेषेला तिरकी रेषा दुसऱ्या कोणत्याही पर्यायामध्ये नव्हतं. तर उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. अगदी सोपं असतं. चला पुढील प्रश्न. माझ्या अगोदर उत्तर तुमचं तयार करा. तिरकी रेषा त्याला आडवी रेषा, तिरक्या रेषेला आडवी रेषा, सेम टू सेम पाहायचं अगोदर. जर सेम नाही मिळालं तर मग आपल्याला फिरवून, पण सेम फिरवून पाहायचं गरज नाही. अगोदर सेम टू सेम पहा. तिरक्या रेषेला आडवी रेषा पहा, पहिल्या पर्यायामध्ये आहे का? तिरक्या रेषा आहे, त्याला आडवी रेषा कुठेही नाही. दुसऱ्यामध्ये तिरकी रेषा त्याला आडवी रेषा आणि त्याला पुन्हा उभी रेषा पण पाहिजे. उभी रेषा आहे का दुसऱ्या पर्यायामध्ये? उभी रेषा कुठेही नाही. त्यामुळे पहिला कट, दुसरा कट. आता तिसऱ्यामध्ये तिरकी रेषा, आडवी रेषा, उभी रेषा, त्याला तिरकी रेषा. या ठिकाणी जुळत आहे. चौथ्यामध्ये पहा तिरकी रेषा कुठेही नाही. ज्या पद्धतीनं पाहिजे, जेवढी पाहिजे हा अँगल पहा. तिरकी रेषा, आडवी रेषा, उभी रेषा. आता ही तिरकी रेषा उभी पाहिजे आपल्याला आणि मग पुन्हा तिरकी रेषा आहे का चौथ्यामध्ये? नाही. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. अगदी सोपं आहे, अगदी व्यवस्थित तुम्हाला लक्षात येतं, समजून घेता येतं. चला पुढील प्रश्न पहा. त्रिकोणाकडे लक्ष द्या. या पद्धतीचा त्रिकोण कोणकोणत्या पर्यायामध्ये आहे? त्रिकोणाकडे लक्ष केंद्रित करा. या पद्धतीचा त्रिकोण उजवीकडे टोक असणारा या ठिकाणी आहे. त्या त्रिकोणाच्या आतून पहा. या ठिकाणचा त्रिकोण पहा. या ठिकाणचा त्रिकोण हा खूप मोठ्या आकाराचा आहे आणि या ठिकाणचे त्रिकोण उलटे आहेत. आपल्याला ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीने नाही आहे. इथे पाहिला तर मोठ्या आकाराचा आहे आणि मधले त्रिकोण एक वेगळ्या आकाराचे उलटे आहेत. तर पर्याय क्रमांक 2 नाही आहे. 1 मध्ये आहे पण त्याला उभी रेष नाही आहे, इथे अंतर सोडून आहे, त्यामुळे एकही चालणार नाही. 3 मध्ये पहा बरं त्रिकोण फिरवून आहे. आपल्याला सेम टू सेम अगोदर पाहायचं. सेम टू सेम असलं पाहिजे. चौथ्यामध्ये पहा. चौथ्यामध्ये नीट बारकाईनं पाहिल्यानंतर या गोष्टी लक्षात येतात. पहा या ठिकाणी त्रिकोण आहे, उभी रेषा आहे, त्याला आडवी रेषा इथं आहे. त्यांना म्हणला सर इथं ऐवजी इथं पण आहे ना, इथे आहे त्रिकोण, उभी रेषा आहे, त्याला आडवी रेषा आहे. म्हणजे या पद्धतीचा पहिल्या पर्यायामध्ये इथं आडवी रेषा नाही आहे, उभी रेषा नाही आहे, म्हणून पहिला पर्याय कट केला. दुसऱ्यामध्ये आपल्याला ज्या पद्धतीचा या ठिकाणचा अँगल पहा, त्रिकोणाचे काटकोन तिन्ही लघुकोन आहेत,
त्या पद्धतीचा पर्याय क्रमांक 2 मध्ये त्रिकोण मोठ्या आकाराचा आहे आणि 3 मध्ये पहा या ठिकाणी त्रिकोण मोठ्या आकाराचा होईल. हा मोठ्या आकाराचा त्रिकोण, त्याला उभी रेष नाहीये, आडवी रेष नाहीये, त्यामुळे 3 देखील कट होईल आणि उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. जास्त योग्य कोणतं अशा पद्धतीनं जायचंय आपल्याला. चला पुढील प्रश्न पाहूया. प्रत्येक प्रश्न आकृतीमध्ये या पद्धतीचा आकार आपल्याला आला पाहिजे शोधायला, अवघड नसतो, अगदी सहज शोधायला येतं. पहा तिरकी रेषा आणि त्याला वळलेली तिरकी रेषा ते पहा, किंवा उभी रेषा त्याला तिरकी रेषा ते पहा. पहा कोणतं पाहायचं, तिरकी रेषा. पहा तिरकी रेषा इथं आहे, त्याला ही वळलेली आहे, इथे आहे, त्याला उभी आहे. आपल्याला उभी रेषा जास्त लांब आहे, आपल्याला इथपर्यंतच घ्यायची. आता याच्यामध्ये पहा तिरकी रेषा, त्याला ही रेषा, पुन्हा खाली तिरकी रेषा आणि उभी रेषा. आकार लक्ष द्या, आकाराकडे, या अँगलकडे लक्ष द्या, या अँगलकडे. तिरकी रेषा, यामध्ये इथे तिरकी रेषा आहे, त्याला तिरकी रेषा जोडलेली नाही, त्यामुळे दुसरा पर्याय, तिसरा पर्याय कट. चौथ्यामध्ये पहा तिरकी रेषा, त्याला तिरकी पाहिजे, इथं उभी सरळ आहे, इथं तिरकी, इथं पण कुठे तिरकी रेषा नाही, यालाही तिरकी रेषा नाही, त्यामुळे हाही कट होणार आहे. आता राहिलेला 1 आणि 2 याच्यामध्ये पहा, डोळ्याने आपल्याला तो नजरेत येतो कोणता आकार पाहिजे. पर्याय क्रमांक 2 मध्ये काय झालेलं आहे, या ठिकाणचा जो कोण आहे तो मोठा आहे, विशाल कोण आहे, आणि या ठिकाणी जेवढा अपेक्षित आहे तेवढा आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये येतोय, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण जर वेगाने गणित सोडवली तर आपल्याला भरभर गोष्टी समजायला लागतात, कळायला लागतात, त्यामुळे अडचण येत नाही आपल्याला. चला विद्यार्थी मित्रांनो, यसचा आकार पाहायचा आहे. यस अगदी सरळ आहे. यस सरळ कुठे आपल्याला पाहायला मिळतो तो पहा. यसचा आकार, या ठिकाणी यसचा आकार दिसतो आहे का? या ठिकाणी पहा, आपण हा आकार जोडला, खाली यसचा आकार नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये पहा, या ठिकाणी आहे. तिसऱ्यामध्ये पहा, यसचा आकार कुठे जुळतो का? कुठेही जुळत नाही. इथे आपण घेतला जरा थोडंसं फिरून, तर इथं तिरकी रेषा आहे, याच्यामध्ये यसचा आकार या ठिकाणी, या नजरेने आल्या पाहिजेत गोष्टी. मग आपल्याला ज्या पद्धतीनं प्रश्न आकृतीमध्ये आहे तसा यस कुठे आहे? फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. 4 मधला उलटा यस आहे, आपल्याला उलटा यस पाहिजे ना, 4 मध्ये पर्याय सरळ यस आहे, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. चला पुढील प्रश्न मी तुम्हाला स्क्रीनवर देतोय, पहा. पर्याय क्रमांक व्यवस्थित पहा, पर्याय पद्धत वापरा. उभी रेष आडवी रेषांमध्ये तिरकी रेष पाहिजे. कुठं? अखंड दोघांना क्रॉस करणारी तिरकी रेषा कोणत्या पर्यायामध्ये आहे? आता पहिल्या पर्यायामध्ये तिरकी रेषा क्रॉस करणारी आहे का? पहिल्या पर्यायामध्ये तिरकी रेषा ही क्रॉस करणारी आहे का? हे अशी पुढेच येणारी पाहिजे होती, म्हणजे इथे जमले असतं. ही उभी रेषा आडवी रेषा क्रॉस करणारी नाही, तेव्हा पहिला पर्याय कट. आता या ठिकाणी पहा, उभी रेषा आहे, आडवी रेषा, पण क्रॉस करणारी ही इथं आहे, इकडं नाही आहे, त्यामुळे दुसरा पर्याय कट. आता दुसरं तुम्हाला सर आतमध्ये आहे की हो सर? आतमध्ये पहा, इथं आतमध्ये आहे का? पहा आतमध्ये आहे का? पहा इथे उभी रेषा आहे, आडवी रेषा आहे, क्रॉस करणारी बाहेर आहे, आतमध्ये नाही, त्यामुळे दुसरा पर्याय कट. तिसऱ्या पर्यायामध्ये पहा, क्रॉस करणारी रेषा आपल्याला पाहिजे. तुम्हाला की सर इथे आहे, पहा ही उभी रेषा, ही आडवी रेषा म्हणू, आणि ही कशी दिली आकृती? फिरवून दिलेली. आपल्याला पहिल्यांदा काय द्यायचं आहे? प्राधान्य कशाला द्यायचं आहे? सेम टू सेमला. सेम टू सेमला पर्याय प्राधान्य द्यायचं आहे. पहा इथे उभी रेषा, आडवी रेषा आणि क्रॉसची रेषा कोणत्या पर्यायामध्ये आहे? कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येणार आहे.
आपल्याला काही प्रश्न असे फिरवून दिलेले आहेत, तसे पण येणार आहेत. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये माझ्या अगोदर उत्तर तुमचं तयार असलं पाहिजे. व्हीचा आकार पहा. व्ही जर उभी रेष मारली तर सममित आहे. सममित व्हीचा आकार पाहिजे आपल्याला. तो आपल्याला पाहिल्या लगेच शोधून सापडतो. तो फक्त व्हीचा आकार आहे. तो पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे. इकडे आडवी रेषा, इकडे आडवी रेषा. 2 मधला सममित नाही, हा वेगळा आकार आहे. सममित पाहिजे. 3 मध्ये व्हीचा आकारच कुठेही नाही. कुठेही व्हीचा आकार नाही. असा व्हीचा आकार नाहीये. असा व्हीचा आकार चालेल का? नाहीये. 4 मध्ये व्हीचा आकार हा चालेल का? नाही. तर आपल्याला तो उभी रेष मारली तर आपल्याला तो असा सममित असा दिसला पाहिजे, दोन्ही बाजूला सारखा. तो पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये आपल्याला हे उत्तर आपल्याला व्यवस्थित शोधून सापडेल. आपल्याला हे शोधता आलं पाहिजे, काढता आलं पाहिजे. चला पुढील प्रश्नाचं उत्तर तयार करा. काय आहे? एका गोष्टीवर लक्ष द्या. तुम्हाला सांग की बारक्या गोलाकडे लक्ष दिलं तर बारका गोल वरती आहे असं कुठला पर्याय आहे का? नाही. म्हणजे इथं सरळ सेम टू सेम आकृती सापडणार आहे का? नाही सापडणार. ह्या पण गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्हाला सांगत होतो ना मी की आकृती फिरवून पण येते. ती या ठिकाणी आलेली. ही गोल आणि त्याला उभी रेष. वरती गोल आणि खाली अशी उभी रेष. कुठल्या पर्यायामध्ये आहे का वरती गोल? कुठेच नाही आहे. सर्वत्र गोल कुठं? खालीच आहे. पाहू आता आपण ही आकृती फिरवून लावली तर कशी आहे पहा. याच्यामध्ये उभी रेष गोल आहे, त्याला उभी रेष आहे. त्यानंतर त्याला अर्धा गोल, गोलाच्या बाजूला येणारा अर्धा गोल या ठिकाणी वरती आडवी रेषा आहे, उभी रेषा आहे, त्याला आडवी रेषा आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये ती आकृती फिरवून पहा जोडायला येते का? ही जर आकृती फिरवली 180 अंशात तर इकडे गोल येणार आहे. जे डोळ्याने आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत गोष्टी. जे पहिला पर्याय का चालणार नाही, पर्याय पहिला का चालणार नाही, तर ही आकृती जर 180 अंशात फिरवली तर मी दाखवले इथे मोठा गोल येणार, म्हणजे गोल येणार आहे. तो पर्याय क्रमांक 1 मध्ये डाव्या बाजूला दाखवलेला आहे, त्यामुळे पहिला पर्याय चालणार नाही. आकृती दुसरी पण फिरवून पहा. ही आकृती आडवी केली तर गोल कुठे येईल? वरती येणार आहे. इथे आडवी केली आकृती 90 अंशामध्ये फिरवली घड्याळाच्या दिशेने तर गोल कुठे येईल? वरती येणार आहे. आता हे दुसऱ्या पर्यायात कुठे दाखवलंय? खाली. मग आपण उलटी फिरवली तरी नाही ते शक्य होत. पर्याय क्रमांक 2 देखील कट होणार आहे. हे डोळ्याने आपल्याला जाणवलं पाहिजे. 3 मध्ये पहा बरं, गोलाची ही रेषा तिरकी आहे. आपल्याला कशी पाहिजे? सरळ पाहिजे. ही तिरकी आहे त्यामुळे तिसरा पर्याय कट होईल. चौथा पर्यायामध्ये पहा, ही आकृती फिरवली 180 अंशात, उभी रेषा आहे, त्याला खाली गोल आहे, आडवी रेषा आहे, पुन्हा इथं उभी रेषा आहे, त्याला आडवी रेषा आहे. पहा बरं, ही आकृती 180 अंशात फिरवली तर इथे अर्धा गोल तो देखील आहे. आकृती 180 अंशात फिरवली तर पर्याय क्रमांक 4 मध्ये येणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला गेलं पाहिजे, चाललं पाहिजे, केलं पाहिजे. त्यामुळे अशक्य कुठली गोष्ट नाही आहे. चला पुढील प्रश्न पहा. मला स्क्रीनवर दिलेला आहे. माझ्या अगोदर तुमचं उत्तर तयार करा आणि समजून घ्या की आत्तापर्यंत जैसे ते आपल्याला जशाच्या तशा आकृत्या मिळत होत्या, पण या प्रश्न आकृतीमध्ये वरचं जे आपण सोडवला त्यामध्ये आकृती फिरवून दिलेली होती. येतात ते तुम्हाला समजून सांगितलं. पहा, उभी रेषेला तिरकी रेष काय पाहिजे आपल्याला?
उभ्या रेषेला तिरकी रेष, उभ्या रेषेला तिरकी रेष, पहिल्या पर्यायात कुठेही उभ्या रेषेला तिरकी रेष नाही. या सगळ्या ज्या रेषा आहेत, एखादी रेष उभी केली तर त्याला तिरकी रेष, अजून पुढल्या रेषा जोडलेल्या नाही आहेत. मी एवढं बारकाईने लक्षात आलं पाहिजे. पहा दुसऱ्या आकृतीमध्ये उभी रेष आहे, तिरकी रेष आहे, उभी रेष आहे, त्याला तिरकी रेष पाहिजे. उभी रेष आल्यानंतर तिरकी रेष आहे का पर्याय 2 मध्ये? तुम्हाला इथं नाही सर, दुसरीकडे आहे ना, बघू आपण दुसरीकडे. या ठिकाणी तिरकी रेष या ठिकाणी पाहिजे, म्हणजे तिरकी रेष कुठं आहे? फक्त या ठिकाणी ज्या ठिकाणी आहे त्याच्यावरतीच लक्ष करा, तिरकी रेषेवर. या तिरकी रेषेवर उभी रेषेला, उभी रेष आहे, इथं उभी रेष आहे, पण त्याला जी तिरकी रेष अशा पद्धतीनं पाहिजे ती तिरकी रेष नाही. त्यामुळे दुसरा पर्याय उत्तर चूक येणार. पहा तिरकी रेषा तिसऱ्यामध्ये आहे, तिरकी रेषेला उभी रेष, तिरक्या रेषेला, या तिरक्या रेषेला कुठेही उभी रेष नाही. इथं आहे का उभी रेष? इथं आहे का उभी रेष? इथं आहे का उभी रेष? कुठेही तिरक्या रेषेला उभी रेषा तिसऱ्या पर्यायामध्ये जोडलेली नाही, त्यामुळे तिसरा पर्याय कट होईल. चौथ्यामध्ये पहा तिरकी रेष या ठिकाणी, उभी रेष या ठिकाणी, या तिरक्या रेषेला वरती पुन्हा उभी रेष आहे, या ठिकाणी तिरकी रेष आहे, त्याला आडवी रेष आहे. कुठल्या येईल? पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणजे या पद्धतीनं उत्तरापर्यंत आपण पटपट पटपट पोहोचू शकतो. आपल्याला एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं. चोचीसारखा आकार तुम्ही पाहिला असता या ठिकाणी. पहा जर आपण आकारावरती पहा, आपण तिरक्या रेषेवरनं पाहिलं, एखादा म्हणला सर आपल्याला चोचीवरती ही तिरकी रेष आणि त्याला आडवी रेष, हा चोच आपण कुठे आहे? चोच या ठिकाणी चोच आहे, तिरकी रेष आडवी रेष. पुन्हा त्याला उभी रेष वगैरे आहे का? जी पुढे गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला उभी रेष पाहिजे होती, आहे का? कट. तिसऱ्या पर्यायामध्ये चोच, पहा या ठिकाणी मला सर इथं चोच आहे की हो, त्याला उभी रेष आहे का? नाही आहे. इथे चोच या ठिकाणी आहे, त्याला उभी रेष आहे, तिरकी रेष आहे, पुन्हा उभी रेष आहे. मी हे शोधलं तर आपण वेगाने उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. चला पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिलेला आहे, सोडवा पटपट. माझ्या अगोदर उत्तर काढा. बशीसारखा आकार, वाटीसारखा आकार तो कुठे आहे शोधा. बशीसारखा, वाटीसारखा आकार कुठे आहे पहा, या ठिकाणी वाटीसारखा आकार या ठिकाणी उलटी आहे. पर्याय 2 मध्ये उलटी आहे. अगोदर आपल्याला सरळ पाहायचं कुठे जुळतंय का. जुळत नसेल तर फिरवून आपण मान्य करतो. दुसऱ्यामध्ये बशीसारखा म्हणजे वाटीसारखा आकार नाही आहे, इकडे तिरके आहे पण इकडे तिरका नाही आहे, त्यामुळे दुसरा आणि पाहू आपण दुसराही कट करून टाकू. सेम टू सेम जर नाही सापडलं तर आपल्याला आकृती फिरवून घ्यायची. पहा या ठिकाणी पण आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये या ठिकाणी पहा वाटीसारखा आकार आहे. आता पर्याय 1 मध्ये पण आहे आणि 4 मध्ये पण आहे. त्याच्या आकाराकडे लक्ष द्या. की आपल्याला प्रश्न आकृतीसारखा कुठे सापडेल, 1 मध्ये आहे का 4 मध्ये आहे. तर प्रश्न आकृतीसारखा पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. 4 मधली जरा रुंदी जास्त आहे आणि उंची कमी आहे, जेवढी उंची पाहिजे तेवढी नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 कट होईल. या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण उत्तरापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचू शकतो. पुढील प्रश्न पहा. कर्व आकार आहे आणि त्याला आडवी रेष. सोपं शोधायला काय, कर्व आकार आणि त्याला आडवी रेष, हे या पद्धतीचा कर्व आकार कुठे कुठे आहे आणि त्याला आडवी रेष. कर्व आकार जेवढा पाहिजे मोठा, पहिल्या पर्यायामधले कर्व आकार छोटे, दुसऱ्यामधले कर्व आकार छोटे, तिसऱ्यामध्ये कर्व आकार पहा या ठिकाणी मोठ्या आकाराचा पाहिजे, त्याला आडवी रेष आहे, त्याच्यामध्ये मग ते पाहायचं. चौथ्यामध्ये आहे का कर्व आकार जेवढा पाहिजे तेवढा मोठा, नाही सेम टू सेम नसेल तर मग लहान आकार थोडा मोठा आकार आपल्याला मान्य करायचा आहे. मग याच्यामध्ये आडवी रेष, उभी रेष आहे, उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अगदी छोट्या छोट्या गोष्टी पाहिल्या, त्याच्यावरनं पर्याय कट केले तर आपण भरभर या गोष्टी करू शकतो.
म्हणजे डोळ्यांनी या गोष्टी नजरेला आल्या पाहिजेत. बारकी एक गोष्ट पाहिजे, त्याच्यावरून पर्यायकट गाळणी पद्धत वापरायची. धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढील भागामध्ये पुन्हा.